रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या पोळीची कधी चाट केली का हो तुम्ही? आम्ही करतो नेहमीच नाश्त्यामध्ये सकाळी. असे छानपैकी 3-4 टोमॅटो कट करून घ्यायचे, 3-4 कांदे कट करायचे, असे बारीक बारीक कांदे कट करून घ्यायचे. रात्रीच्या पोळ्या शिल्लक राहतात, एकतर आपण त्याचे ओले तुकडे किंवा सुके तुकडे करतो. हल्ली तुम्ही खायला मागत नाही घरचे, त्यामुळं चाट अशी चमचमीत होते. कधीतरी ठीक आहे, कधीतरी पोरांची डिमांड असते तेव्हा द्यायचं खायला त्यांना. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि एका पोळीचे 4 काप, अशी 3 पोळ्या शिल्लक होत्या आमच्या इथं. असे 4 काप केले. प्रत्येक पोळी अशी प्रत्येक तुकडा तळून घ्यायचा छान. त्या तुकड्याला ओलं बेसन, त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून ओलं करून तळलं तरी चालते. मी अशी सहज तळते साध्या पद्धतीने, तसं पण छान लागते. आणि बेसनामधून काढून टाकलेलं ते पण छान लागते. मी असे छान तळून घेतले, लालसर सगळे छान छान लालसर होऊ दिले. खूप दिवसाचं चाललं आहे मिनी व्लॉग बनवावा, सुरुवात करावी. सुरुवात कशापासून करावी हे समजत नव्हतं. आज चपात्या शिल्लक होत्या, चाट बनवायची होती, म्हणून म्हटलं चला व्लॉगची तरी सुरुवात करावी. सगळ्याच पद्धतीचे व्लॉग बनवावे म्हणते फॅमिलीचे. बघू आता. तुम्हाला ही चाटची रेसिपी आवडली ना, तुम्ही नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. असेच व्हिडिओ बनवत जाईन आम्ही. छानपैकी सगळे तुकडे तळून घेतले. त्या तेल पण जास्त लागत नाही. असा सॉस लावून घ्यायचा त्या प्रत्येक तुकड्याला छान. भरपूर कांदा घालायचा, भरपूर टोमॅटो घालायचा त्याच्यावर. तुम्ही चाट मसाला पण वापरू शकता, आम्ही साधा चिवडा वापरतो. चाट मसाला घालून पण चमचमीत लागते. बघा, सगळ्यांना आवडते. सगळी अशी खाण्यात बिझी होती. आईची पूजा चालू होती. तीर्थ आत्तू